छोटासा अनुभव आहे, कारण मी कधी सांगत बी नाही, बरेच अनुभव येतात, पण आज सांगायची इच्छा आहे. खरंच मी आज एवढं नाराज होते महाराजावर, अक्षरशः म्हणजे तुमची परीक्षा नाही माझी परीक्षा आहे. माझी तर घेतात पण माझ्या बाबा तुमची सुद्धा परीक्षा म्हणूनच बोलून घेतली मी आज महाराजाला सकाळी. पण कसं असतं बघा, तळमळ आणि श्रद्धा आणि भाव. मी आज ठरवलं होते आज संध्याकाळच्या आरतीला जायचंच नाही म्हणून, पण महाराज बरोबर आणतात, कारण तसे अनुभव आपल्याला देतात ती वस्तू देत नसतात घरात. तर बरेच जणांना इतिहास वगैरेला माहित आहे, माझं ह्या वर्षामध्ये गुरुचरित्र पारायण झालं नाही. एक खंत मला वाटत होती की मी 2 सप्ते झाले जिथं गंगापूरला शेवला गेला अन्नदानाच्या, तिथं सुद्धा माझं पारायण झालं नाही. ह्या वर्षाचं पारायण आपलं राहिलंय, म्हणून मी काय केले, जानेवारी एंडिंगला तिथे 27 तारखेला मी पारायणाला सुरुवात केली. 27, 28, 29 तारीख सोमवारी, 30 तारखेला बहुतेक 29 तारीख सोमवारी होती. मग माझे मिस्टर सकाळी महादेवाला जर सोमवारी जातात, सकाळी त्या दिवशी सोमवारी गेल्यानंतर त्यांचं नियमच आहे, महादेवाला गेले की खालीच आमच्या नंदा राहतात, तर नंदा बहिणीवाला भेटून यायचं. मारुतीला गेले शनिवारी की बहिणीवाला भेटून यायचं, त्यांचं कार्यक्रमच आहे. मग त्यांनी काय केले, दर्शन केले आणि त्या खारोळी गलीने माळी गलीला गेले. त्या तेवढ्याच म्हणजे कुठं मोबाईल पडला काहीच माहित नव्हतं. मोबाईल घेऊन खरंच 2 महिने झाले नव्हतं, पूर्ण 1.5 महिना झालेला होता, 1 हप्ता भरलेला होता, ईएमआयवर भेटलेला मोबाईल, पेमेंट पूर्ण दिलेलं नव्हतं. मग ती मोबाईल पडला. बरेच जणांनी मला असं म्हणले की गुरुचरित्र पारायण करताना कसं हे नुकसान झालं. बरेच जणांनी प्रश्न केले, आमच्या नातेवाईकांना सुद्धा म्हणले एवढं ताळमेळ सेवा करतेस तू आणि तुझ्या घरात नुकसान झालं, उलट गुरुचरित्र पारायण केल्यावर तुला काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे होतं. मी म्हणलं जे माझं आहे ते माझं आहे आणि जे दुसऱ्याचं आहे ते दुसऱ्याचं आहे, माझं असं मला कधीही मिळत. मग त्याच वेळेला 10, 10:30 मी कंप्लेंट केलं, माझ्या समोर मोबाईल होता, कंप्लेंट केलं, मिळेल कारण 2 मिनिट झाले नव्हतं, त्याच्यामुळे प्रोसेस केलो. मग कधी वाटतं सुद्धा नव्हतं मनाला की भेटल, आणि ती म्हणजे योगायोग असं माझं पारायण झालं. बरेच घडामोडीच घडल्यामध्ये चांगलंही बरंच झालं, वाईट बी बरंच झालं, संसार मंडळी चलतच असतं. मी जर त्यावेळेला माझ्या मनाला नकारात्मक विचारात घडले असते की खरंच गुरुचरित्र पारायण केले माझं नुकसान झालं, खरंच मला गुरुचरित्र धाडचे नाही. एक उदाहरण सांगायला, एक सर्वसाधारण महिला म्हणून उदाहरण सांगायला, मला गुरुचरित्र पारायण धाडचे नाही असं बरेच जणांचं झालंय. माझ्या प्रश्न येतात म्हणून मला या सांगायचं. तर बऱ्याच गोष्टीतून आज मला म्हणजे माझ्या मनालाही 2 दिवस झालं बरोबरच आहे, कारण की काय नाही की मनाला बेचैनच होती. मग सकाळी महाराजांना म्हणलं काय परीक्षा बघतात, काही घरात संस्कार कमी जास्त होतच असतो, म्हणून मी घरी गेले, फराळ केला आणि मग सहज बसली होती. पिकोफॉलच्या साड्या एका महिन्याच्या द्यायच्या होत्या आणि मला उद्या मान सन्मानात जायचं आहे. अपेक्षा असते की त्या महिन्याने 4 पैसे दिले तर मला जास्त खर्च करता येईल. त्या हेतून मी त्या घरी गेले होते. अचानक मला पोलीस स्टेशन मधून फोन आला की ताई तुमचा मोबाईल सापडला आणि मोबाईल घेऊन जावा. आज मला सांगायचं एवढं मला वाटतंय की 29 तारीख जानेवारीची होती, तर आज फेब्रुवारी म्हणजे आपली डिसेंबरची होती, तर आज 29 तारीख जानेवारीची आहे. गुरु आपले आहेत, फक्त आपण निष्ठेने आणि श्रद्धेने आणि तळमळीने सेवा करायला पाहिजे. आपल्याला कसलाही काटा होऊ देणार नाही, एवढंच मला सांगायचे. झाली मी सेवा